शब्द, मन आणि प्रेम. शुभ क्रिया. लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी पार्ट आहे 339. पार्ट 338 मध्ये बघितलं होतं आपण. क्रिया पिझ्झा खायचा हट्ट धरते तर शुभ चिडून बोलतो, पण नंतर पिझ्झा ऑर्डर करण्यावर मी बनवलेलं सूप प्यावं लागेल हे बोलतो. तर क्रिया हो बोलते. देन पिझ्झा ऑर्डर करून सूप वगैरे पिऊन मग काही वेळाने जेवण करतात दोघेही. आणि बेडवर येतात तर मस्त असं कडल करत करत तेही करून घेतात आणि त्याच अवस्थेत झोपलेले असतात. सो आता पुढे बघू. क्रिया बोलते, नालायक, मला तिथे स्मूथ बोलत जाऊन मारू नको. हात बाजूला कर, नाहीतर तू परत सुरू करशील. तर शिव बोलतो, नाही काही करत, पण आता आपण असंच झोपू प्लीज. क्रियू. तर क्रिया बोलते, ठीक आहे चालेल. देन दोघे तसंच किस करत करत मस्त हग करूनच झोपी जातात फायनली. सो मग दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजताच क्रिया उठते आणि शुभला बघते तर मस्त शुभ झोपलेला असतो. तर क्रिया तसंच उठून शुभच्या केसांमधून हात फिरवत फॉरहेडवर किस करते आणि तसंच उठून फ्रेश व्हायला जाते. आणि मग किचनमध्ये जाऊन कॉफी करते आणि बसते हॉलमध्ये शांत कॉफी पीत. आणि मग काही वेळाने शुभ उठतो आणि क्रियाला हाक मारतो. तर क्रिया कॉफी कप घेऊनच बेडरूममध्ये येते आणि बेडच्या बाजूने उभी राहून विचारते, काय झालं बेबी, बोल. तर शुभ तसंच क्रियाला जवळ घेत असतो. तर क्रिया वेट वेट बोलत पटकन कॉफी कप टेबलवर ठेवते आणि तसंच बेडवर जवळ येते शुभच्या. तर शुभ तसंच वॉचकडे बघत बोलतो, तू इतक्या लवकर का उठली ग? आणि अशी किती वाजता उठली जे तू कॉफी करून पीत बसली होती? तर क्रिया सांगते, मी मगाच उठली बेबी आणि उठल्या उठल्या आधी फ्रेश होऊन कॉफी हवी असते मला, माहिती आहे ना. तर शुभ तसंच क्रियाला पुन्हा जवळ घेत गालावर किस करत, स्टमकवर हात फिरवत, किस करत कडल मोडमध्ये येतो. मॉर्निंग कडल. तर क्रिया किस करू देते आणि बोलते, की बस बस आता मला मोडमध्ये घेऊन नको येऊ म्हणजे झालं. चल आता उठ तू पण आणि मस्त फ्रेश हो. तर शुभ बोलतो, उठतो ग मी, थांब 5 मिनिटं. तर क्रिया बोलते, तू इतका रोमॅन्टिक कसा आहेस शुभ? म्हणजे झोपताना पण मी सोबत हवी आहे आणि उठल्यानंतर पण मी सोबत हवी आहे. म्हणजे किती ते बायकोला असं चिपकून राहायचं ना? हां? तर शुभ बोलतो, "अरे बाबा, माझी बायको आहेच चिपकून राहावी, इतकी गोड, इतकी क्यूट, इतकी हवी-हवीशी, इतकी सुंदर, इतकी सुपर हॉट." तर काय करू शकतो मी यात? तर क्रिया बोलते, "अच्छा मग आता काही नको करू. आता छान उठ आणि फ्रेश हो आणि मी परत कॉफी करते दोघांसाठी, कारण ही कॉफी आता गार झाली असेल." तर शुभ बोलतो, "ओके बेबी, चल तू कर कॉफी, मी येतो फ्रेश होऊन हॉलमध्ये." तर क्रिया उठते आणि शॉर्ट्स नीट करत हेअर्स बांधून घेत असते. तर शुभ बोलतो, "ते शॉर्ट्स आहेत गं, त्यांना कितीही ॲडजस्ट केली तरी उठता बसताना ते तसेच होतील जसे मला हवे असतात." तर क्रिया बोलते, "हां, म्हणूनच तू दुसरं काही नाही, पण हे शॉर्ट्स आधी ऑर्डर करतो आणि ॲडजस्ट करावंच लागतं मला, कारण असं बघितलं की तू परत जवळ येतो आणि परत सुरू करतो आपलं काहीतरी." करेक्ट. तर शुभ बोलतो, "बाय द वे क्रियू, तुझ्या लोशनचा स्मेल किती तासपर्यंत राहतो गं? आय मीन आता पण जवळ घेतलं मी तर एकदम फ्रेश सेंट आलं आणि तुझ्या परफ्यूममुळे हेअर्सचा तो फ्रॅग्रन्स, लोशनचा रिफ्रेशिंग सेंट मला वेडा करून ठेवतात. सो म्हणून उठ मला एकच सुचत असतं. कळलं का?" तर क्रिया बोलते, "हां बेबी कळलं. चल आता छान कॉफी घेऊ आणि गप्पा मारू. मग मी काम घेऊन बसणार आहे आणि ऑफिसचं. आणि आज ऑफिस पण जायचं आहे ना मला. सो रेडी पण व्हावं लागेल." हं. तर शुभ हो बोलून तसंच फ्रेश व्हायला जातो आणि क्रिया किचनमध्ये जाते, कॉफी करते आणि मग शुभ येतो हॉलमध्ये बसतो, फोन घेऊन स्क्रोल करत. तर क्रिया कॉफी घेऊन येत बोलते, की "बेबी, अरे तुला कितीदा सांगितलंय, की असं उठल्या-उठल्या फोन घेऊन स्क्रोल करत बसायचं नाही. छान फ्रेश झाल्यानंतर रिलॅक्स आणि शांत बसायचं. पूर्ण डोकं शांत ठेवायचं. लाइक आज काय-काय करायचं आहे आणि कसं करायचं याचा हलका-हलका विचार करायचा असतं. पण तू फोन घेऊन बसतो बेबीसारखं स्क्रोल करत, व्हिच इज नॉट राइट थिंग." तर शुभ बोलतो, "पण मी असाच रिलॅक्स होतो गं, सो मला नको ऐकू यावरून." तर क्रिया बोलते, "ऐकवणार मी आणि यापुढेही ऐकवणार. सो प्लीज तू ही सवय मोड तुझी, कारण सकाळी-सकाळी असं स्क्रोल करत बसल्याने लक्ष्मी नाराज होते. सो असं नाही करायचं." तर शुभ बोलतो, "हां, मग माझी लक्ष्मी तूच आहेस." तर यावर क्रिया लगेच बोलते, "हां, मग मीच तर सांगत आहे ना तुला, की ही सवय मोड आता." तर शुभ बोलतो, "ठीक आहे बेबी, उद्यापासून नाही करणार असं काही, ओके?" तर क्रिया बोलते, "गुड, गुड, व्हेरी गुड." आणि मग बसते बाजूला. आणि मग शुभ क्रिया मस्त कॉफी घेत बसलेले असतात. तर क्रिया बोलते, "आजपासून मी ऑफिसला जाणार आहे आणि 1 सेकंड. तू काही बोलायच्या आधी मी तुला एकच सांगते, की काहीही थोडं जरी त्रास झाला मला,
तर लगेच तुला सांगणार मी. पण सहन करत बसणार नाही तिकडे. सो प्लीज मला आज जाण्यापासून काही नाही नको बोलू. तर शुभ बोलतो, "ठीक आहे, चालेल." आणि आज मकर संक्रांत आहे. सो माझ्या क्युटी क्रियूला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर क्रिया तसं स्माईल करत बोलते, "शुभ मकर संक्रांत गं माझं शुभ शुभ बाळ." अहं. सो क्यूट. देन शुभ बोलतो, की "आज तुला मम्माचा कॉल येऊ शकतो, लाइक संक्रांतीच्या सगळ्या मम्माच्या फ्रेंड्स येतील ना हळदी-कुंकूला, सो त्यासाठी." तर क्रिया बोलते, "पण आपलं लग्न कुठे झालंय अजून? सो मला नाही बोलवणार आई." तर शुभ बोलतो, "अगं मग काय झालं? नॉर्मल बसून बघूच शकते ना तू. सो त्यासाठी बोलवणारच, बघ तू." तर क्रिया बोलते, "अच्छा, पण असं किती वाजता बोलवणार? बिकॉज माझी मीटिंग वगैरे असेल ऑफिसमध्ये, तर जमलं नाही तर कसं करू मग मी? काय करू मग मी?" तर इतक्यात शुभच्या मम्माचा कॉल येतो क्रियाला. तर क्रिया बघताच बोलते, "ओह येस! आईचाच कॉल आहे. थांब बोलूनच बघते." देन क्रिया कॉल रिसीव्ह करतात. शुभची मम्मा आधी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतात. देन क्रिया पण देते आणि मग त्या सांगतात, की "आज हळदी-कुंकूचा कार्यक्रम आहे, सो तुला यायचं आहे 12 ते 1 पर्यंत." तर क्रिया हो का बोलते फक्त. तर त्या लगेच विचारतात, की "का गं, काय झालं? काही अर्जंट काम आहे का तुला ऑफिसमध्ये वगैरे? की मग बरं नाहीये तुला? काय झालं काय नक्की?" तर क्रिया सांगते, "नाही, नाही, असं अर्जंट वगैरे काही काम नाहीये, पण मी आजपासून ऑफिसला जाणार होती ना, म्हणून थोडी कन्फ्यूज झाली. पण मी येणार आहे आई, डोंट वरी. ज्या पण महत्त्वाच्या मीटिंग असतील त्या 12 पर्यंत क्लिअर करते आणि बाकी रिटर्न आल्यानंतर करेल मी. सो तुम्ही सांगितलेल्या वेळेत मी घरी असेल तिकडे. ओके?" तर त्या बोलतात, "बरं, बरं, ठीक आहे." आणि मग शुभबद्दल बोलतात, तर शुभ घेतो कॉल आणि शुभेच्छा देतात एकमेकांना आणि मग कॉल कट करतात. देन क्रिया बोलते, "शुभ, मी आधी रिविकाला विचारते हां, आज किती मीटिंग्स आहेत आणि कोणत्या वेळेत आहेत, म्हणजे मला क्लिअर होईल सगळं." तर शुभ ओके बोलतोच. क्रिया करते कॉल, तर रविका बोलते, "येस मॅम." तर क्रिया विचारते, "अगं, आज किती मीटिंग्स आहेत आणि कोणकोणत्या वेळेत आहेत?" तर रविका सांगते, की "आजची पहिली मीटिंग आहे 11 वाजता आणि मग दुसरी 2लाच आहे आणि लास्ट आहे 4ला." तर क्रिया बोलते, की "एक काम कर, 2ची आणि 4ची उद्यासाठी रिशेड्यूल कर आणि मी 11ची करून घेते घरूनच." ठीक आहे? तर रविका सांगते, की "मॅम, ती खूप मोठी डील आहे आपल्या कंपनीसाठी आणि सरांचा कॉल येऊन गेलाय लास्ट दोन्ही मीटिंगसाठी, की काहीही झालं तरी क्रिया मॅमला या मीटिंग अटेंड करायला सांगा असं." तर क्रिया बोलते, "ओके, मग मी ऑनलाईन करायचं ट्राय करते आणि नाहीच जमलं तर पप्पाला बोलते मी तसं. ठीक आहे?" ओके. तर रिविका ठीक आहे बोलते. देन कॉल कट. तर क्रिया सांगते शुभला, की असं-असं सीन आहे. सो काय करू? तर शुभ बोलतो, "करायचं काही नाहीये. मी करतो सर्व घरी गेल्यानंतर मॅनेज. सो तू टेन्शन घेऊ नको. लॅपटॉप घेऊन चल तिकडे. ओके? बाकी मी आहे." तर क्रिया बोलते, "ठीक आहे, पण मी साडी नेसून नाही करू शकणार मीटिंग." तर शुभ बोलतो, "हो, मला माहिती आहे. आपण माझ्या रूममध्ये करू हे सर्व. सो तू एवढं टेन्शन घेऊ नको." तर क्रिया बोलते, "हां, गुड आयडिया." देन तसंच क्रिया रिलॅक्स होते आणि शुभला मस्त हग करून गालावर किस करते आणि बोलते, की "थँक यू बेबी. खरंच खूप टेन्शन आलं होतं मला." तर शुभ बोलतो, "जेव्हापर्यंत मी आहे, तेव्हापर्यंत तुला कसलंही टेन्शन घ्यायची काही एक गरज नाहीये." तर क्रिया बोलते, "येस माय लव्ह, आय नो दॅट." सो क्यूट. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 340 मध्ये बघणार आहे आपण आता पुढे शुभ आणि क्रिया आपलं वर्क मॅनेज कसं करतात आणि कसं अवेलेबल होतात घरच्या कार्यक्रमात आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर आणि एडिटर शुभ वासेकर. हम्म